माझ्यात का अरे एवढं सगळं तिथं ते आयुष्य सांगतात तू एक्स्ट्रा घेतलंयस कारण मला एवढं दिलं तर मी पुन्हा दाखवायला गेली की मला थोडंसं दे, एवढंच मिळालंय मला. सगळ्यांचं तू एकटेच खाल्लं का खाऊ शकते मी. ती सांगते कोणती? अनुश्री. अनुश्री ती सांगणारच माझ्याबद्दल असं. जाऊ दे. तू खाऊन खाऊन जाडी झाली आहेस इथं मला आवडतं, मी खाते मग पिझ्झा सगळ्यांचं घराची आहे. खाणार का ए राखी प्लीज. हा काय मग हा यार सगळ्यांचं खातेस तू पण जाडीच झाली आहे. असं का बोलली प्राजक्ता का बोलली तू असं का विचारलं होतंस की प्रभू तुझ्यापेक्षा 4 वर्षांनीच लहान आहे, मग तू त्याला लहान बाळासारखं जे ट्रीट करतेस ते बरोबर आहे का? तर तू आणि करण एकमेकांमध्ये किती अंतर आहे? माझा करणचा याच्याशी काय संबंध आहे मला बोलायचं आहे. तू माझ्यावर टीका केलीस ना किंवा बोललीस ना, मला पण त्या विषयावरती बोलायचं मला आहे. नाही माहित किती वर्षाचा. मग तो तुला मांडीवर घेऊन असा असा का करत असतो बाळासारखा? का का कोणी आग लावली तुला? नाही का, मला आन्सर हवंय कारण माझ्या बऱ्याच गोष्टींमध्ये आलंय ना हे आता. तर मला विचारायचंय की मग तू मांडीवर डोकं ठेवून तो तुला असं असं सारखं करणार, तू खालच्या पायरीवर बसून तो वरच्या पायरीवर बसून तुला सारखं असं असं करणार, हे बेबी वाला ट्रीटमेंट का? आम्ही फ्रेंड. तू तर एवढी मोठी आहे, दिसायला पण मोठी आहे. करतो रे तू. मग माझी माझं आणि तसं काय? मी केअर करते त्याची. पण मग तुम्हाला डोळ्यांनी दिसताना दिसलं नाही माझी केअर आहे, माझं प्रेम आहे त्याच्यासाठी. ती आता छाती पटकत आली असते. दुसऱ्यांवरती बोटं लावायची, दुसऱ्यांचं बघा कसं चाललंय आणि स्वतःच काय चाललंय, मांड्यांवरती झोपवा, कुरवाळा केसांना, हे सगळं चालतं. पण बहिणी भावाचं नातं पहिल्या दिवसापासून बोलतोय तर त्याच्यामध्ये ऑब्जेक्शन आहे की का केअर करतेस, का बहीण भावाची केअर नाही करू शकत? पण कोणी म्हटलं की बहीण भाऊ नाही आहोत? ती का भडकतीये? तिला सकाळपासून काही मिळालं नाही म्हणून. ए कारण भावने द्यायचा फालतू गोष्टी. म्हणून मी तुला साखर म्हणते. टॉक्सिक आहेस तू, तोंडावरती गोड आणि पाठीमागे सगळे. आता ते कसं होतं माहितीये, आता विशाल भाव नाही देत ना म्हणून इकडे असं भिडलं यार. ठीक आहे, ठीक आहे, ठीक आहे, ठीक आहे. काय नाही काय